नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सन 2023-24च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना या अनुदान योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. राज्य शासनामार्फत सोयाबीन कापूस अनुदानासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृत जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने वैयक्तिक खातेदारांकडून सहमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांकडून ना हरकत पत्राचा नमुना मागविण्यात आला आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या याद्या कृषी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंबंधी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे ही योजना काय आहे तेच अजून शेतकऱ्यांना स्पष्टपणे समजलेले नाही. कारण अनेक शेतकऱ्यांचे या अनुदान यादीमध्ये नावच नाही. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही मागील वर्षी सोयाबीन किंवा कापसासाठी विमा भरलेला होता किंवा मागील वर्षी दुष्काळ अनुदान देखील मिळाले होते व त्यासाठी आम्ही तलाठ्यांकडे याआधी देखील कागदपत्रे जमा केली होती, तरी देखील आमच्या यादीत नाव का नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. तर यादीत नाव नसणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार व कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे. त्याआधी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत या चॅनलवर माहिती दिली जाते. तर शेतकरी बंधूंनो, कापूस सोयाबीन अनुदान योजना नेमकी काय आहे ते पहिले समजून घेऊ. राज्य सरकारने भावांतर योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन या पिकांकरिता हेक्टरी 5,000 रुपयाची मदत देण्याचा जी.आर. काढला. 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला कमीत कमी 1,000 रुपये व जास्तीत जास्त 10,000 रुपये मदत मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आर्थिक घट भरून निघावी व उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. म्हणजेच ही योजना फक्त कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून या योजनेचा पीक विमा, दुष्काळ अनुदान किंवा नैसर्गिक आपत्ती नुकसान या योजनांशी कुठलाही संबंध नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे नाव नाही. तर ते का नाही हे समजून घेऊ. सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव असण्यासाठी सरकारने जी महत्त्वाची अट घातली होती ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगाम 2023-24 मध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकाची ई पीक पाहणी केलेली आहे, तशी नोंद ई पीक पाहणी पोर्टलवर किंवा 7/12 वरती झाली आहे, तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि अशा शेतकऱ्यांची कृषी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये नावे आहेत. त्यामुळे जरी शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीन किंवा कापूस या पिकाचा पीक विमा काढलेला असेल, परंतु त्यांनी त्या पिकाची ई पीक पाहणी न केल्यामुळे त्यांच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे. तसेच मागील वर्षी दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे कागदपत्रे जमा केली व दुष्काळ अनुदान देखील मिळालेले आहे, परंतु हे दुष्काळ अनुदान कोणत्याही पिकासाठी नसून दुष्काळात आर्थिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी होते. तर आता हे अनुदान फक्त सोयाबीन व कापूस या 2 पीक उत्पादकांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात सोयाबीन व कापूस या पिकाची ई पीक पाहणीद्वारे नोंद केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची नावे कृषी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डिजिटल 7/12 काढून त्यामध्ये नमुना 12 मध्ये खरीप हंगाम 2023-24 मध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद केलेली आहे का ते बघून घ्यावे व तशी नोंद झालेली असेल तरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे गोंधळून न जाता आपला 7/12 तपासून बघावा आणि 7/12 वरती सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद झालेली असेल व कृषी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये जर नाव नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. अर्जात माझ्या 7/12 वरती खरीप हंगाम 2023-24 सोयाबीन किंवा कापूस पिकाची नोंद असून अनुदान यादीमध्ये माझे नाव आलेले नाही तरी ते समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती. अशी माहिती भरून 7/12 प्रत जोडावी व अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोहोच घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नाव नाही व 7/12 वर देखील त्या पिकाची नोंद केलेली नसेल आणि ते पीक तुम्ही तुमच्या शेतात जरी घेतलेले असेल तरी देखील अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की यापुढे आपल्या पिकाची नोंद दरवर्षी ई पीक पाहणी ॲपद्वारे करून घेत जावी. ती कशा प्रकारे केली जाते त्यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता व आपल्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.
व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.